नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश हे मधुहूंना आउट हाऊसमध्ये ठेवतात. जानकी आपल्या हाताने दाराची कडी लावून घेते, परंतु थोडंसं पुढे घरात म्हणजे येत असते. तर जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो आपण तर मधुहूंना आउट हाऊसमध्ये ठेवलं, परंतु दाराची कडी लावली असेल ना त्यांनी व्यवस्थित. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तसं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो आश्रमात असताना त्यांना दार उघडं करून ठेवण्याची सवय होती, मग आत्ता जर त्यांनी तसं केलं असेल तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तू असं काय करते, तुझ्या हाताने तो दोनदा दार असं लोटून बघितलं, दार तर लावेल होतं, पण तरीसुद्धा तू असला विचार का करतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही बरोबर बोलतात, मीच दार लावून घेतलं होतं आणि ते माझ्याच लक्षात नाही. तेव्हा आता जानकी जायला निघते, परंतु ऋषिकेश तिच्या हाताला धरून थांबवतो. कसं की जानकी अगं तू भलताच विचार करते आणि तुझ्या मनावर जे दडपण आलेलं आहे तर ते दूर करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे मी तुला जरा समजावून सांगतो. जानकी काय झालं, तू कसला इतका विचार करतेस. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, हे बघा अर्जुन भाऊजींनी आणि सायलीने आपल्यावर खूप मोठी जबाबदार टाकलेली आहे. मग काही झाले तरी मधुहूंना आपल्याला सेफ ठेवायचं आहे. मधु आपल्या सोबत आहे, आता ते आउट हाऊस मध्ये आहे, हे कुणालाच कळायला नको आणि याचीच मला काळजी वाटते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, अगं तू इतका विचार करू नकोस, कुणाला त्याबद्दल काही समजणार नाही आणि आपण आहोत ना, मधुहूंना काही त्रास नाही होणार. तेव्हा आता जानकी टेन्शन मध्ये म्हणते की हो नाहीच झाला पाहिजे, नाहीतर ऋषिकेश मला फार त्रास होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मधु मला वडिलांसारखे आहेत. अनाथ आश्रमामध्ये असताना त्यांनी मला लहानचं मोठं केलं, माझं पूर्ण बालपण हे त्यांच्या छायेखाली गेलं. ऋषिकेश, मी आतापर्यंत त्यांच्याकडून खूप काही शिकले होते. जर काही चांगलं केलं तर प्रेमाने एका वडिलांसारखं त्यांनी कौतुक केलं, मला शब्बासकी सुद्धा दिली आणि जर माझी चूक झाली तर तसे कान सुद्धा त्यांनी वेळोवेळी पकडले. त्यांनी मला घडवलं आणि मला माहिती सुद्धा नाही की माझे जन्मदाते आई वडील कोण आहेत ते, परंतु मला एवढंच माहिती आहे की जसं मला कळायला लागले तसं माझे आई आणि वडील हे मधुभाऊच होते. आणि आता मात्र माझी पाळी आहे की मधुभाऊंची काळजी घ्यायची, त्यांना काहीच होऊन द्यायचं नाही, मला त्यांना सुखरूप ठेवायचं आहे. केवळ आपल्याला अर्जुन आणि सायली यांनी सांगितलं त्यामुळे नाही, तर माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे, म्हणून मला जबाबदारी पार पाडायची. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे बघ, तू काही काळजी करू नको, आपण फक्त आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत राहायचं आणि ती व्यवस्थितपणे आपण पार पाडू, तू नको इतकी काळजी करू. तेव्हा आता तरी सुद्धा जानकीचा पाय काही तेथून निघत नसतो, डोळ्यामध्ये पाणी असतं, तरी सुद्धा ती थांबते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे, काही लोक त्यांच्या जीवावर टपले, अशा वेळेस ते आपल्या आउट हाऊस मध्ये आहे हे आपल्याला घरच्यांना सुद्धा कळायला नको, घरात कुणालाच नाही. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी नाही कळणार, तू नको काळजी करू. जानकी अगोदर शांत हो, त्यामुळे चल आतमध्ये चल. आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आत यायला निघतात, तोच इकडे काहीतरी आता वेगळंच घडलेलं असतं. अवंतिका गुलाबदादांना समजावत असते की तुम्ही गावातील बरेचसे माणसं आहेत त्यांना गोळा करा आणि शोधाशोध सुरू करा. आपल्या सुमित्रा आई तर रडत असतात आणि आजी तिला समजावत असते, कारण नाना हे गायब असतात. तेवढ्यात ऋषिकेश धावतच येतो आणि जानकी सुद्धा, आई काय झालं, तर सुमित्रा लगेच रडत असते, खूप रडते. जानकी आणि ऋषिकेश दोघंही विचारतात की आई अहो काय झालं, तुम्ही का रडतात. त्यावर आता आजी लगेच तोऱ्यात म्हणते की तुम्ही दोघे कुठे गेला होतात, तुम्हाला माहिती आहे का येथे काय घडले ते. तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश नाना. तर ऋषिकेश म्हणतो की नाना काय आई. जानकी सुद्धा विचारते की आई हो काय, नाना कुठे. तर सुमित्रा आपल्या काळजावर दगड ठेवत म्हणते की नाना कुठेतरी निघून गेले. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांना खूप मोठा एक धक्का बसतो, आपले नाना घरात कुठेही नाही. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी दोघेही विचारतात की घरात नाही म्हणजे आई काय, नाना असे गेलेत कुठे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अहो दादा माहिती नाही, नाना अचानक गायब झालेत. तर आता ऋषिकेश लगेच धक्क्याने उठून उभा राहतो आणि जानकी म्हणते की अगं अवंतिका काही कसं बोलतेस, मी सकाळीच नानांशी बोलले, त्यांना औषध सुद्धा दिली होती, मग नाना असे कसे गायब होतील. तर अवंतिका सुद्धा टेन्शन मध्येच म्हणते की वहिनी अहो तेच तर नाही कळत. तेव्हा आता जानकी विचारते की अगं ऐश्वर्या कुठे आहे. तर आता लगेच अवंतिका सांगते की ती तिच्या रूम मध्ये झोपलेली आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की झोपली. तर ऋषिकेश म्हणतो की पण नाना असे कसे गायब होऊ शकतात, आई मला हेच कळत नाही की नाना असे गायब झालेच कसे, कुठे गेले असते, मला एक सांग की कधीपासून नाना घरामध्ये नाहीत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघेही बाहेर गेले होते आणि मी एकटीच अशी हॉलमध्ये बसले
होतं. आई सुद्धा तिच्या खोलीत होती. सौमित्र आणि अवंतिका बाहेर गेले होते आणि अचानक यांनी मला हाक मारली आणि तेव्हा जे काही घडले तर सुमित्रा आता सर्व त्यांना सांगते. कारण आता नाना हे उठून सुमित्राला आवाज देत असतात की सुमे सुमे. तेव्हा आता सुमित्राला आनंद झालेला असतो कारण नाना ही स्वतः उठून बसलेले असतात. सुमित्राला आवाज सुद्धा दिलेला असतो की सुमे सुमे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो खरंच तुम्ही बोलायला लागलात, मला खूप आनंद झालात. नाना हो हो असं करत असतात. अहो पण खरंच माझा विश्वासच बसत नाही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की जानकी आणि ऋषिकेश यांनी जो प्रयोग केला तो यशस्वी झाला. मला खरंच खूप आनंद झाला म्हणून सुमित्राच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. नानामध्ये खरंच चमत्कार घडून आलेला असतो. नाना आता पहिल्यासारखे आता व्यवस्थित बोलायला सुद्धा लागलेले असतात की खरंच सुमित्रा मला बरं वाटतं. सुमित्रा डोळ्यामध्ये चष्मा घालते. तेव्हा आता नानांनी विचारलं असतं की सुमित्रा अगं जानकी आणि ऋषिकेश कुठे आहे, त्यांना बोलावून घेऊन ये. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो ते काही ना कामासाठी जरा बाहेर गेलेत. नाना उठायचं असतं तर नाना स्वतः त्यांच्या पायावर उभे सुद्धा राहतात आणि चालायला सुद्धा लागतात. सुमित्राला इतका आनंद झालेला असतो, त्यांच्या ती हाताला धरते आणि जरा जपून म्हणून ती आता नानांना अगदी खुश होऊन नानांच्या आग्रहाखातीर मी त्यांना घेऊन हॉलमध्ये आलेले होते. अगदी जपून आणि हळूहळू मी त्यांना हॉलमध्ये आणले होते असं आता ती सांगत असते. तेव्हा बाहेर जरा गारवा होता म्हणून मी शाल आणायला आत गेले होते. तेव्हा आता शाल आणून मी त्यांच्या अंगावर घातली तर नानांनी मला विचारलं होतं की ऋषिकेश आणि जानकी कुठे आहेत. तेव्हा आता सुमित्राने नानांना सांगितलेलं असतं की जानकी आणि ऋषिकेश हे बाहेर कामासाठी गेलेत म्हणून आणि सौमित्र अवंतिका हे त्यांच्या वडिलांना भेटायला गेले अवंतिकाच्या. तेव्हा आता नाना परत सुमित्राला विचारतात की पण ते सारंग आणि ऐश्वर्या कुठे आहेत. तेव्हा सुमित्रा सांगते की ते वर असतील. तेव्हा आता नाना पुढे म्हणलेले असतात की तू सगळ्यांना फोन कर आणि बोलावून घे, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. म्हणजे नानांना आता कोणी ढकलून दिले हे नानांना सांगायचं असतं. तेव्हा आता सुमित्रा नानांना म्हणते की अहो तुम्ही थोडंसं आराम करा कारण खूप दिवसातून तुम्ही असे बोलायला लागलात, उठून उभे राहिलात. तेव्हा आता नाना काही ऐकायला तयार नसतात. नाना सुमित्राला म्हणतात की खूप उशीर झालेला आहे, तू सगळ्यांना फोन अगोदर कर आणि सगळ्यांना एकत्र बोलावून घे. म्हणून नानांच्या सांगण्यावरून सुमित्रा आत सर्वांशी कॉन्टॅक्ट करायला जाते, सर्वांना फोन करत असते. परंतु जानकी आणि ऋषिकेश फोन उचलत नसतात म्हणून ती सौमित्रा आणि अवंतिका यांना फोन करते आणि नाना बोलायला लागलेत आणि त्यांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही लवकर घरी या असं ती आता फोन करून सांगते. आणि तेव्हा मात्र आता लगेच सुमित्रा फोन करून जेव्हा बाहेर येते परंतु काय तर नाना बाहेर नसतात आणि आता नाना कुठे गेले हे सर्व काही तिला कोणालाच माहिती नसतं. नाना अचानक गायब झालेच कसे. तेव्हा आता हे सर्व सांगितल्यानंतर जानकी म्हणते की आई अहो नाना घरामध्ये नाही, हे असं कसं होऊ शकतं. कदाचित असं नसेल ना आई की नाना स्वतःहून चालत गेले असतील जसे काल ते चालले होते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही वहिनी साहेब, अहो मी सगळीकडे शोधले परंतु नानासाहेब मात्र कुठेही नाही. तेव्हा आता जानकी विचारते की तुम्ही अंगणात बघितलं का. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी, आम्ही सगळीकडे शोधलं परंतु नाना कुठेही नाही. तेव्हा आता सर्वांना टेन्शन येते की नाना असे कसे गायब होऊ शकतात आणि आई म्हणते ते नाना इथे बसले होते, मग नाना गेलेच कुठे असे अचानक, असे आता ऋषिकेश म्हणतो. तेव्हा मात्र ऋषिकेश विचारतो की अवंतिका अगं सौमित्र कुठे आहे. तेव्हा आता अवंतिका सांगते की सौमित्र आणि सारंग भाऊजी नानांना शोधायला गेले आणि तेवढ्यात आता सौमित्र आणि सारंग दारात येतात. तर लगेच ऋषिकेश आणि सुमित्रा विचारते की सौमित्र नानाबद्दल काही कळलं का. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई सगळीकडे बघितलं, अगं शेतात सुद्धा जाऊन बघितले, गावच्या विशीपर्यंत भाजी मार्केट पर्यंत जाऊन बघितले परंतु नाना कुठेही नाही. तेव्हा सारंग म्हणतो की गावातील लोकांना सुद्धा मी 4 वेळेस विचारलं परंतु कोणीही नानांना बघितलेलं नाही. त्यावर आता सगळं काही दोष सुमित्रा स्वतःला देते की मी त्यांना असं एकट्याला सोडायला नको होतं आणि सुमित्रा रडत रडत जानकीला म्हणते की जानकी तुला खरं सांगू का, मला कुठे काहीतरी अशी गडबडच वाटते. तेव्हा आता जानकी म्हणते की मला सुद्धा तेच वाटतं आणि नानांना काहीतरी सांगायचं होतं ना आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना फोन करून येथे बोलावलं, मग नानांना काय सांगायचं असेल हे तुम्हाला माहिती आहे का आणि जर खरंच त्यांना काहीतरी सांगायचं असेल तर ते असे कसे गायब होऊ शकतात. जानकी विचार करून म्हणते की ठरवून त्यांना कोणी गायब तर केलं नसेल ना. जानकीला आता ऐश्वर्यावर संशय असतो. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आता तर्क लावून काही उपयोग नाही, मला असं वाटतं की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात आणि मिसिंग कंप्लेंट करूयात, हो की नाही सौमित्र. तर सौमित्र म्हणतो की दादा अरे अजून 24 तास नाही झालेले आणि आपण ही कंप्लेंट नाही करू शकत. त्यावर आता आजी म्हणते की मग तोपर्यंत आपण गप्प बसायचं का, त्यांना शोधायचं नाही का. तर आता जानकी म्हणते की नाना एकदा आणि दोनदा मला म्हणाले होते की त्यांना वेशी जवळच्या देवळामध्ये जायचं होतं, मग तेथे तर ते गेले नसतील ना. म्हणून जानकी सौमित्राला लगेच विचारते की सौमित्र भाऊजी तुम्ही वेशी जवळच्या देवळात पाहिलं का. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही तेथे नाही
बघितलं. मग जानकी म्हणते की आहो तेथे बघा ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणतो की हो. जानकी लगेच जाऊन येतो. सौमित्र आणि ऋषिकेश लगेच तेथे शोधायला जातात. तर सुमित्रा रडत असते तर जानकी आईंजवळ येते. आईंना समजावते की आई रडू नका, कुठेही जरी गेले असतील तर आपले नाना सापडतील. त्यावर आता ऐश्वर्या लगेच इकडे आपल्या डॅडाला फोन करते आणि आहो तो म्हातारा आतापर्यंत इतका बोलत होता आणि आता अचानक तर तो गायब झाला. तर ते ऐकून सयाजीराव मोठ्याने हसायला सुरुवात करतो की अगं पोरी, माणूस असा गायब होत नसतो, त्याला गायब केले जाते. ते म्हणजे सयाजीने आता हे नानांना गायब केलेले असते. तेव्हा ऐश्वर्या इतकी खुश होते आणि परत शांत होते. म्हणजे डॅडा हो, तुम्ही त्यांना गायब केलं का? तर सयाजी म्हणतो की हो, आणि तो तर खूप असा टनाटना नाचत होता, मग त्याचं काम मी तमाम करून टाकलं. मग आहे की नाही तुझा डॅडा सॉलिड? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, डॅडा तर सॉलिड आहे, परंतु डॅडा हो सध्या या घरात काय सुरू आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे साधी कुणाला उचकी जरी आली तरी सुद्धा सगळेजण संशयाने माझ्याकडे बघतात की मीच काहीतरी केलं म्हणून. मग आता हे सगळं काही तुम्ही केलं आणि डाऊट तर माझ्यावर आला तर काय करायचं? तर सयाजी म्हणतो अगं तुला त्यात अडकण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण हे सगळं काही काम मी माझ्या मित्रावर सोपवलं, तो सर्व काही बघून घेईल. तर ऐश्वर्या विचारते की कोण आहे तरी तुमचा मित्र? सयाजी म्हणतो की ते तुला नंतर सांगतो, कारण हा मित्र माझ्या खूप कामाचा आहे, आजपर्यंत त्याचा एकही गेम असा फेल गेलेला नाही. ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, पण किती दिवस त्या म्हाताऱ्याला असं आपण लपून ठेवणार आहे? आज ना उद्या तू नक्की एक ना एक दिवस सगळ्यांसमोर माझं नाव सांगणारच. तेव्हा सयाजी मोठ्याने हसतो. अगं कसं पचकणार? उलट जगाच्या यादीमधून मी त्याचंच नाव कायमचं असं काढून टाकणार. त्यावर आता ऐश्वर्या हसते आणि म्हणते की म्हणजे त्या म्हाताऱ्याला तुम्ही 4 खांद्यावरून घेऊन जाण्याची सोय तर केलीच, आणि खरंच डॅडा तुम्ही खूप ग्रेट आहात. त्यामुळे तुम्ही या म्हाताऱ्याला एकदाच कायमचं संपवा आणि तेव्हाच माझी सुटका होईल, कारण हा म्हातारा जेव्हा वर जाईल. तेव्हा सयाजी म्हणतो की पोरी तू काळजी करू नको, ठेवा आता फोन. तेव्हा आता लगेच इकडे सुमित्रा आई देव पाण्यामध्ये ठेवते देवघरात, देवाला प्रार्थना करते काही कर देवा, परंतु यांना सुखरूप घरी आण, आणि खूप रडते. तर जानकी तेथे येते आणि आपल्या सुमित्रा आईला समजावते, किती वेळ आई तुम्ही देवघरात बसणार आहात? आई अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही, काही प्यायला सुद्धा नाहीत. आई असं करू नका. जानकीच्या डोळ्यात पाणी येऊन ती आता आईला समजावते, तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका, आपले नाना परत येतील. तेव्हा आता सुमित्रा ठरवते आणि म्हणते की अगं ते आल्याशिवाय मी काही खाणार सुद्धा नाही आणि पिणार सुद्धा नाही, घास सुद्धा माझ्या घशाच्या खाली नाही उतरणार, माझी चूक आहे, कारण असं एकटं त्यांना मी सोडायला नको होतं. त्यावर आता जानकी म्हणते की आई स्वतःला असं दोषी ठरू नका, प्रत्येक वेळेस आपण जसं घरामध्ये असतो तसं प्रत्येक वेळी होतो, मग कुणाला माहिती होतं की असं होईल म्हणून? त्यांनी सगळ्यांना मला फोन करून बोलायला सांगितलं होतं, परंतु माझा फोन आतमध्ये होता म्हणून मी बोलायला आत गेले होते, आणि तेवढ्यात तर नाना कुठेही नव्हते, ते गायब होते. मग आपलं माणूस असं कसं गायब होऊ शकतं? म्हणून सुमित्रा खूप रडते. तेव्हा जानकी म्हणते की आई तुमच्यावर काय अशी परिस्थिती आहे, तुम्हाला काय त्रास होतो हे मला कळतं, परंतु तुम्ही इतकं जिव्हारी लावून घेऊ नका, तुमची काही चूक नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की कसं येतील देवा, तूच काहीतरी असं कर, आणि तूच त्यांना चालायला लावले, त्यांना बोलायला लावलंस, मग तूच आता त्यांना सुखरूप घरी घेऊन ये, तूच चमत्कार दाखवले, मग तूच काहीतरी आणखीन चमत्कार कर. जानकी अगं तुझं देव ऐकतो ना, मग सांग ना, तू देवाला विनवणी कर, काही वाटेल ते कर, परंतु आपल्या नानांना परत पाठव. म्हणून सुमित्रा आता खूप अशी रडत असते. जानकी आता म्हणते की आई प्रत्येक संकटातून देवाने आपल्याला बाहेर काढलं, मग या संकटातून तो नक्कीच आपल्याला बाहेर काढेल. म्हणून दोघे आता देवाला हात जोडून प्रार्थना करतात. जानकी रडतच देवाला म्हणते की रामराया तुला माझ्या नानांना परत आणावंच लागेल. त्यानंतर आता ऋषिकेश आणि सौमित्र त्या देवळापाशी येतात. तर तेथे त्यांना संपत काका दिसतात. ऋषिकेश त्यांना विचारतो की नाना सकाळपासून गायब आहेत, तुम्ही त्यांना कुठे पाहिलं का? तेव्हा ते विचारतात की काय बोलतात ऋषिकेश, अहो पण ते असे कसे गायब झाले? तेव्हा सौमित्र म्हणतो की आम्ही अख्खं गाव पिंजून काढलं, परंतु एकदा तुम्ही तुमच्या लेवलने शोधून काढा. तेव्हा आता लगेच संपत काका म्हणतात की हे बघा ठीक आहे, ही बातमी मी लगेच गावात पसरवतो आणि नानांना सगळेजण ओळखतात, ते दिसले ना लगेच कळवतो. सौमित्र म्हणतो की जे काही करायचं असेल ते तुम्ही जरा अलर्ट राहून करा, नानांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता तो दुसरे जे काही आहे ते म्हणतात की अहो नाना तर एक भले माणूस आहे, त्यांच्या जीवावर असं उठू शकतं. तर संपत म्हणतो की शंकर्या अरे गावात कित्येक असे वाईट माणसं आहेत. तेव्हा आता संपत म्हणतो की जेथे संशय तेथे सयाजीराव असतो, त्याच्यासारखा वाईट माणूस या गावामध्ये शोधून सापडणार नाही, आणि नानासाहेबांच्या पहिल्यापासूनच विरोधात ते आहेत. तेव्हा सौमित्र लगेच ऋषिकेशला
ऋषिकेशला म्हणतो की अरे दादा तुझा आहे का विश्वास साईजी हे सगळं करू शकतो. तेव्हा आता नानांची ती वाही आहेत मग ते कसं असं करू शकतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे ती तर सापाची जात आहे आणि मला सुद्धा त्याचा संशय येतो. तर शंकर म्हणतो की चला लगेच तिकडे त्याच्या घरी जाऊया. तेव्हा सौमित्र लगेच नाही म्हणतो की जर ते ह्या सगळ्यामध्ये नसतील तर लगेच ते त्याचा कांगावा करते आणि त्याचा मात्र घरच्यांना जास्त त्रास होईल आणि जर हे त्या सगळ्यामध्ये इग्नॉर असतील आणि तसंही त्यांच्या घरामध्ये जाऊन काहीच फायदा नाही. तर ऋषिकेश लगेच म्हणतो की ते नानांना त्यांच्या घरामध्ये नाही लपून ठेवणार आणि जर आपण तेथे गेलो तर ते आणखीनच अलर्ट होते आणि आता आम्ही पोलिसात जाणार आहोत. पोलीस त्यांच्या म्हणजे प्रयत्न करतील आणि तुम्ही तुमच्या मदतीने प्रयत्न करा. आता गावातील लोक सुद्धा शोधायला सुरुवात करतात. त्यानंतर आता जानकी आणि अवंतिका रूम मध्ये असतात. तर अवंतिका विचारते की अहो नाना गायब झाले. तेव्हा ऋषिकेश दादा आणि तुम्ही कुठे होता. त्यावर आता जानकी म्हणते की मी तुला नंतर सगळं काही सांगते अवंतिका, परंतु आता मात्र हा विषय नकोय. त्यावर आता अवंतिका म्हणते की बरं ओके वहिनी, पण नाना कसे गायब झाले. ते स्वतःहून चालत तर बाहेर नाही जाऊ शकत. तेव्हा आता जानकी म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटतं की नाना असे स्वतःहून नाही बाहेर जाऊ शकत. तेव्हा जानकी विचारते की अवंतिका तू सीसीटीव्ही फुटेज चेक केलं का. तर अवंतिका म्हणते की ते चालू तर असायला हवं ना, कारण दागिने जेव्हा चोरीला गेले होते तेव्हाच्या अगोदर पासून ते बंद आहेत आणि आता सुद्धा जेव्हा आम्ही चेक करायला गेलो तेव्हा तर बंद होते. तर जानकी म्हणते की नाही ते बंद पाडले होते. मला पूर्ण खात्री आहे की सीसीटीव्ही बंद पाडले गेले आणि हे सगळं कोणी केलं हे सुद्धा मला माहिती आहे. म्हणजे त्या दिवशी घरामध्ये कोणीच नव्हतं, फक्त ऐश्वर्या आई आणि नानाच होते. मग हे काम नक्की ऐश्वर्याचं आहे मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा अवंतिकाला सुद्धा ऐश्वर्याचा खूप राग येतो. ती लगेच म्हणते की वहिनी आत्ताच्या आत्ता चला त्या ऐश्वर्याला जाब विचारूयात. म्हणून ती जायला सुद्धा निघते, परंतु जानकी तिच्या हाताला धरून तिला अडवते. आता तिला काहीच विचारायला नको, जर तिला विचारलं तर ती कांगावं करेल आणि सारंग भाऊजीला आपल्या आणखी विरोधात करेल. त्यामुळे आता मात्र तिला काही विचारायला नको, परंतु वेळ आल्यानंतर तिला त्याचा जाब नक्की विचारायचा. परंतु आता मला नानांची काळजी वाटते. नाना कुठे असतील, काय करत असतील, कोणत्या अवस्थेत असतील, त्यांनी त्यांची औषधं घेतली असेल का, म्हणून नानांना का कोणत्या अवस्थेत असतील यासाठी जानकीला आता खूप असं टेन्शन येतं. आणि त्यात आईंचा विचार करणं, आईंनी सुद्धा किती नानांचं टेन्शन घेतलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतोय. आता आईंकडे सुद्धा लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी तुमचं एकदम बरोबर आहे, आता आपण आईंचीच काळजी घेऊया. आणि तसंही सौमित्र आणि दादा हे नानांना शोधायला गेलेत तर नाना आपले नक्की सापडतील, मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो अवंतिका आपले नाना तर हे सापडलेच पाहिजे. त्यानंतर आता सौमित्रा आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनला येतात आणि मिसिंग कंप्लेंट देत असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की नेमकं हे सगळं कसं घडलं. तेव्हा आता किती तास झाले असतील, केव्हा घडले. तेव्हा ऋषिकेश सांगतो की 4-5 तास तर घडले असतील. फक्त 4-5 तास. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, कारण तुमचं म्हणणं असं आहे की त्यांना किडनॅप कोणीतरी केलं असेल म्हणून. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, कारण आम्ही बराच वेळपासून नानांना शोधतोय आणि ते कुठेही नाही सापडत, त्यामुळे आता तुम्ही म्हणतात तसं सुद्धा होऊ शकतं. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्हाला असा कोणता कॉल वगैरे आला का, काही पैशाची मागणी वगैरे. ऋषिकेश म्हणतो की नाही तसा सुद्धा कॉल नाही आला. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा 24 तास असे उलटून गेल्याशिवाय आपण मिसिंग कंप्लेंट सुद्धा नाही घेऊ शकत, परंतु हे बघा मी माझ्या लेवलवरती त्यांना शोधण्याचा नक्की प्रयत्न करतोय आणि काही माहिती मिळाली की लगेच मी तुम्हाला फोन करतो, तर लगेच तुम्ही तोपर्यंत मला त्यांचा फोटो सेंड करून ठेवा. ऋषिकेश म्हणतो की हो लगेच करतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोरकर हवालदार यांना या कॉफीच्या 4-5 कॉफी काढायला सांगून त्या मूळच्या प्रत्येक या ठिकाणी लावायला सांगतात. त्यानंतर आता इकडे नानांना किडनॅप करून आणलेलं असतं की तो महिपत आहे ना, महिपत साईजीचा मित्र, तो गुंड याने आता किडनॅप करून नानांना बांधून ठेवलेलं असतं आणि तो आता सयाजीशी बोलत असतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आपल्या जे काही सयाजी डॅडा याचं बोलण्याचा विचार करत असते की माणूस असा गायब होत नसतो, त्याला गायब करावं लागतं, म्हणून तिला खूप असा आनंद होतो. सारंग अगदी टेन्शन मध्ये खाली मान घालून घरामध्ये येतो. तर ऐश्वर्या आपलं नाटक सुरू करते की सारंग अहो काय झालं, नाना सापडलेत का, कुठे आहेत नाना. तेव्हा आता सारंग आता अगदी म्हणतो की नाही हो ऐश्वर्या, एकतर खूप आम्ही त्यांना शोधलं, अगदी शेतापर्यंत गावच्या विशीपर्यंत आम्ही अगदी शोधून आलो, परंतु नाना हे कुठे नाही. मला एकतर खरंच खूप टेन्शन आले की आपले नाना कुठे गेले असतील. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ते स्वतःहून कसे कुठे जाणार आहोत, मला तर आता संशय येतो, नक्कीच त्यांना कोणीतरी पकडून नेलं. तेव्हा आता सारंग विचारतो की त्यांना
त्यांना कोणीतरी नेलं म्हणजे ऐश्वर्या नेमकं काय बोलतात. कोणी नेलं असेल तर ऐश्वर्या लगेच म्हणते की दुसरं कोण असणार, ती जानकी, तिनेच आपल्या नानांना गायब केलं म्हणून थोडंसं भावनिक होऊन रडण्याचं नाटक करते. सारंग म्हणतो की नाही, जानकी वहिनी असं का करेल, कारण जेव्हा नाना गायब झाले होते जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा हे दोघेही घराच्या बाहेर होते. तेव्हा आता ऐश्वर्या तोच पॉइंट पकडते. एक्झॅक्टली सारंग, अहो काय बोललात की ते दोघेही बाहेर होतात. अहो ही लोक जेव्हा घरात नव्हते तेव्हा तर नाना गायब झाले ना, आणि ही लोक खूप चाप्टर आहेत. नक्की त्या दोघांनीच नानांना गायब केलं असेल आणि ते सध्या गुड बुक्स मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्यावर कोणीही डाऊट नाही घेऊ शकत. परंतु सारंग, अहो मला फुल असा डाऊट आहे की त्या लोकांनीच आपल्या नानांना गायब केलं म्हणून. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा बरं आणि त्यांना विचारा की तुम्ही कुठे होतात. जा बरं, विचारा त्यांना. तेव्हा सारंग आता थोडंसं घाबरतो तर ऐश्वर्या विचारते की सारंग काय झाले, जा ना तुम्ही त्यांना विचारा. परंतु सारंग मात्र आता विचारायला घाबरत असतो. तो म्हणतो की ऐश्वर्या मी विचारू का, आणि हे बघा तुम्हाला मी जे काही सांगते ते पटत नाही का. तर सारंग म्हणतो की नाही हो, तसं नाही, कारण जेव्हा मी मागच्या वेळेस त्यांच्या विरोधात बोललो होतो तेव्हा आईने मला खूप मारले होते हो, त्यामुळे आता मला थोडीशी भीती वाटते. तर ऐश्वर्या म्हणते की थांबा, मी आहे माझ्या पद्धतीने त्यांना विचारते. आणि तेवढ्यात बाहेर अवंतिका, सुमित्रा आजी आणि जानकी ह्या टेन्शन मध्ये नानांची येण्याची वाट पाहत असतात. ऐश्वर्या लगेच बाहेर येते आणि नाना आलेत का असं विचारते. तर अवंतिका रागाने म्हणते की दिसते का तुला, नाही ना, मग कशाला उगाच नाटकं करते गा, आता तुझी कंबर दुखते ना, मग तिकडे वर जाऊन बस, इकडे नाटकं येऊन करू नकोस, कळलं ना तुला. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की मी तुझ्याशी बोलते का, त्यामुळे तू हे तुझं थोबड आहे ना ते बंद ठेव. अगं अवंतिका, घरात काय चाललं आणि तुझं काय चाललं बरं हे दुसरं. तेव्हा अवंतिकाला ह्या ऐश्वर्याचा खूप असा राग येतो, ती धावूनच जाते. तर जानकी तिला अडवते की अवंतिका नाही. तेव्हा अवंतिका शांत होते. तर ऐश्वर्या लगेच आता सुमित्राला म्हणते की आई, अहो तुम्ही नका काळजी करू, आपले नाना लवकरच घरी परत येते. तेव्हा सुमित्रा आणखीनच रडते की मला यांची खूप काळजी वाटते म्हणून. तर जानकी समजावते की आई असं काही होऊ नका, तुम्ही रडू नका. तेवढ्यात ऋषिकेश आणि सुमित्र हे दरवाजात येतात. जानकी आता विचारते की काही झाले का, नाना सापडलेत का. तेव्हा आता ऋषिकेश नाही म्हणतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की वहिनी आम्ही सगळीकडे गावाच्या काना कोपऱ्यापर्यंत शोधलं, देवळात सुद्धा शोधलं, परंतु नाना कुठेही नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, हिम्मत काकांकडे बघितलं का तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, ते तिकडे सुद्धा नाहीत, आम्ही सगळीकडे बघितलं, हिम्मत काकांच्या घराला कुलूप आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की येताना आम्ही पोलिसांना सुद्धा कळवलं, आणि वहिनी हे बघ ना, आता खरंच खूप टेन्शन यायला लागलं ग. तेव्हा जानकी सुद्धा रडतच म्हणते की हो भाऊजी, मला सुद्धा खूप टेन्शन यायला सुरुवात झाली. दिवसा ढवळ्या आपले नाना गायब झाले, आणि दिवसा गायब झाले म्हणजे कोणीतरी त्यांना बघितलं असेल, असे कसे ते गायब होतील. तर ऐश्वर्या लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि म्हणते की वा जानकी, ह्यावेळेस तर काय प्लॅन केला, एकही क्ल्यू तू मागे सोडला नाही ग. तेव्हा सुमित्रा आता लगेच ऐश्वर्यावर ओरडते की झालं का तुझं असं सुरू. तर ऐश्वर्या म्हणते की आई, तुम्हाला मला माहिती होतं की तुम्ही नक्की माझ्यावर ओरडताल म्हणून, गुन्हा जरी दुसऱ्याने केला तर आळ मात्र माझ्यावरच येणार. आणि जानकीकडे बघत म्हणते की आई, मी तुम्हाला आत्ता सांगते की जिच्या मनात खोट आहे तिला तुम्ही पाठीशी घालू नका. तर आता ऋषिकेश इतका भयंकर ऐश्वर्याला ओरडतो की ऐश्वर्या, एक जरी शब्द तुम्ही माझ्या बायकोच्या विरोधात जर बोलली ना, तर ऐश्वर्या आता लगेच पुढे येते आणि काय करताल, तुम्ही या घराचे मालक जरी असले ना तरी मला काही करू शकत नाही, परंतु मालक मात्र माझे नाहीत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जे काही करता ते घरात कुणाच्याच लक्षात येत नसेल, परंतु माझ्या चांगलंच लक्षात येते. तेव्हा जानकी पुढे येते आणि विचारते की काय लक्षात आहे ग तुझं. तर ऐश्वर्या म्हणते की सकाळी घाईत कुठे गेला होता. तेव्हा आता जानकी म्हणते की हे सगळं विचारणारी तू कोण. ऐश्वर्या लगेच म्हणते की आई, बघितलंस का, जेव्हा माणसाच्या मनात चोर असतील ना तेव्हा मात्र असं तत पप होतं. तेव्हा आता जानकी मधुभाऊमुळे शांत राहते, परंतु सौमित्र लगेच ऐश्वर्याला म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं, आणि दादा वहिनी कुठे गेले असतील त्याचं तुला काय. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो मी जरी वकील नसले ना, पण शांत व्हा तुम्ही, जेव्हा ही दोघी जण घरात नव्हते त्याच वेळेस नाना कसे काय गायब झाले बरं. तेव्हा आता सर्वांना ऐश्वर्याचा राग येतो. जानकी म्हणते की तुला काय वाटतं की आम्ही नानांना गायब केलं का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वाटत नाही, माझी पूर्ण खात्री आहे की आमच्या नानांना तुम्हीच गायब केले. तेव्हा आता जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या तोंड सांभाळ. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की काय करशील, नानांना जसं तू जिन्यावरून ढकलून दिलं तसं मला सुद्धा ढकलून देशील का. तेव्हा जानकी लगेच आपला हात उचलते आणि म्हणते की एक तुझ्या मुस्कटात देईल. तेव्हा ऐश्वर्या आता घाबरत नाही. ऐश्वर्या म्हणते की चल, शेण तू खायचं आणि तोंड मी बंद करायचं का. आणि आई, बघितलं का, ही यांची नाटकं आहेत. हिच्या नवऱ्याने सारंगला जेलमधून सोडवण्याचं नाटक केलं आणि हिने नानांना बरं करण्याचं नाटक केलं, आणि हिचं नशीब सुद्धा किती चांगलं आहे की खरंच आपले नाना हे बरे झाले. आणि नाना जर अगोदर सारखे बरे झाले तर मात्र या जानकीचं पितळ उघडं पडेल, या भीतीने मात्र ह्या बाईने आपल्या नानांना गायब केलं. तेव्हा आता लगेच जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की तू ना. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की थांब, मी बोलते ना. आणि आई, ह्या जे काही केलं ना ती फक्त एकटी नाही तर हिचा नवरा सुद्धा
सुमित्राबाईची साथ देण्यासाठी आहे आणि ह्या ढोंगी लोकांचे हे खरे चेहरे आहेत. तर सुमित्राला तर ऐश्वर्याचा खूप असा राग येतो. तर जानकी लगेच म्हणते की खरा चेहरा तुझा समोर येणार होता. त्या आयुर्वेदिक काढ्याबद्दल कळल्यानंतर तू तर लगेच ती बाटली लोपायला आजींना पाठवलं होतं. अगं आता नाना बरे होतात आणि ते बोलून दाखवतील की हे सगळं तू केलं, तेव्हा मात्र तुझी बोलती बंद व्हायला लागली. आणि जेव्हा नाना बोलतील तेव्हा ते सगळ्यांना सांगते की त्यांना धक्का कोणी दिला ते, तेव्हा मात्र आम्ही तुला धक्के मारून बाहेर काढू हे तुला कळायला लागलं म्हणून तू नानांना गायब केलं. त्यामुळे जास्त शहाणपणा करू नका. ते लगेच ऐश्वर्या म्हणते की बोल बच्चन शांत राहा, जे तू केलंस ते माझ्यावर ढकलू नकोस नाहीतर मी. तर लगेच सुमित्रा पुढे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की काय करशील आणि एकही शब्द जर जास्त बोलली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई एक दिवस खरं तर तुमच्या समोर येईलच, पण ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी या दोघांच्या हातामध्ये बेड्या मी पोलिसांच्या हाताने ठोकेल. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आत येतात आणि ऋषिकेश रणदिवे असं म्हणतात. तर लगेच सर्वांना आता इन्स्पेक्टर साहेबांना पाहून धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश विचारतो की सर काही तपास लागला का नानांचा. तेव्हा लगेच जी काही नानांच्या अंगावर शाल असते तर ती शाल सर्वांना दाखवली जाते आणि जो काही नानांचा चष्मा असतो तो सुद्धा त्या शालीतच असतो. तेव्हा सुमित्रा लगेच ओळखते की ही शाल नानांची आणि हा चष्मा सुद्धा नानांचाच आहे. तेव्हा ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की ह्या वस्तू तुम्हाला कुठे सापडल्या. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मुळशीच्या तळ्याजवळ आम्हाला एक डेड बॉडी सापडली. तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते का नानांना काय झालं असेल. आणि ही शाल मात्र आणि हा चष्मा त्या डेड बॉडीवर होता आणि मला असं वाटतं की ही डेड बॉडी नानांचीच आहे. तेव्हा मात्र आता सर्वांना आणखीन मोठा धक्का बसतो. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं परंतु ऐश्वर्याला मात्र हसू येत असतं. तेव्हा सुमित्राला तर एक जबर धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की नाही असं नाही होणार आणि लगेच सुमित्राला चक्कर येते. तर ऋषिकेश जोरात आई असे ओरडतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जी काही डेड बॉडी पोलिसांना सापडलेली आहे तर इन्स्पेक्टर साहेब सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश यांना डेड बॉडी ओळखण्यासाठी तेथे घेऊन येतात. तेव्हा मात्र आता ही नानांची डेड बॉडी असते. तेव्हा जानकी आता खूप रडते. जानकी म्हणते की नाना घरी चला प्लीज. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी स्वतःला आवर. तेव्हा जानकी खूप रडत असते. जानकी म्हणते की नाही नाना, आपली बाप आणि लेकीची गाठ अशी नाही तुटू शकत. नाना आपला प्रेमाचा धागा इतका कच्चा नाही. तेव्हा जानकीने जो काही धागा नानांच्या हातामध्ये बांधलेला असतो तो धागा लाल असतो आणि हा तर या डेड बॉडीच्या जे काही हातात धागा असतो तो काळा असतो. तेव्हा जानकी ओळखते की हे आपले नाना नाही म्हणून. तेव्हा आता जानकीची पूर्ण खात्री पडते की आपले नाना जिवंत आहेत म्हणून. तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.